बंधू भगिनींनो, मागच्या वेळी श्यामबाबू खोडे जेव्हा निवडणूक लढले तेव्हा आम्ही तुम्हाला वचन दिलं होतं, या राज्यात जर देवेंद्र फडणवीसचं सरकार आलं तर आम्ही सांगितलं होतं आमच्या लाडक्या बहिणीची योजना आम्ही जोपर्यंत आपलं सरकार आहे तोपर्यंत सुरू ठेवू. मध्य प्रदेशमध्ये मागच्या 20 वर्षापासून, छत्तीसगडमध्ये मागच्या 15 वर्षापासून जिथं जिथं भाजपाचे सरकार आहे त्या ठिकाणी लाडक्या बहिणीची योजना सुरू आहे. ज्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार आहे त्या ठिकाणी लाडक्या बहिणीची योजना बंद पडली. पण माननीय देवेंद्रजींनी आपल्याला शब्द दिलाय की जोपर्यंत आमचं सरकार आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीची योजना सुरू राहिलं. पण या योजनेमध्ये आता श्यामबाबू तुम्ही निवडून या ठिकाणी आमदार आहेत. अनिल निवडून आल्यावर या वाशिमच्या पुढच्या 5 वर्षामध्ये 500 महिला बचत गटांना, लाडक्या बहिणीच्या बचत गटांना आणि बचत गटांना प्रत्येक महिला बचत गटांना 1 लाख रुपये अनुदान देण्याची योजना, हिरकणी योजना या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे. आणि म्हणून अनिल बाबू निवडून आल्याबरोबर या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थाने महिला बचत गट, आपल्या लाडक्या बहिणीसोबत महिला बचत गटाच्या योजनेच्या माध्यमातून आमच्या महिलांना रोजगार, सेवारोजगार देण्याची योजना आपल्याला करायची आहे. एवढंच नाही आहे तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी लखपती दिदी याची योजना आणलेली आहे. लखपती दिदीच्या योजनेच्या माध्यमातून महिलांना रोजगार, सेवारोजगार देण्याकरता आपल्याला काम करायचं आहे. आणि अनिलला मी सांगतो, महिला बचत गटाच्या योजनेकरता जेवढा निधी सरकारकडनं लागेल तो निधी सरकारकडनं देण्याची जबाबदारी घेण्याकरता मी सुद्धा आपल्याकडे आलो आहे. मी सुद्धा या राज्याचा मंत्री म्हणून आपल्या पाठीशी पूर्णपणे उभं राहणार आहे. आपण शब्द दिला होता की जर आपलं सरकार आलं तर वाशिमच्या या विदर्भातल्या मराठवाड्याच्या शेतकऱ्याच्या शेतातलं विजेचं बिल, आज मला या सांगायचं आहे, काँग्रेसच्या सरकारमध्ये शेतकऱ्याच्या शेतातल्या पंपाचं विजेचं बिल मागच्या 15 वर्षापासून 27,000 कोटी रुपये शेतकऱ्याकडे थकीत होते. पण तुम्ही एक श्यामबाबूला मत दिलं, श्याम खोडेला कमळाचं मत दिलं. ते कमळाचं मत किती महत्वाचं होतं. श्याम खोडे निवडून आले, आपलं सरकार आलं, देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आणि माननीय देवेंद्र फडणवीसजींनी आपल्या वाशिमच्या शेतकऱ्याच्या पंपाचं, महाराष्ट्रातल्या 45 लाख शेतकऱ्याच्या पंपाचं 27,000 कोटी रुपये विजेचं बिल माफ करण्याचं काम आपल्या सरकारने केलं. शेतकऱ्याच्या विजेचं बिल माफ करण्याचं काम आपल्या सरकारने केलं. बंधू भगिनींनो, आता तर माननीय मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना आणली आहे. मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनामध्ये सूर्यप्रकाशावर वीज तयार होणार आहे. वाशिममध्ये आपल्याला सूर्यप्रकाशावर वीज तयार करण्याचे प्रकल्प टाकायचे आहे. आणि यांनी काय होणार आहे तर आज या ठिकाणी वाशिममध्ये तुमची घरगुती विजेचं बिल जे आहे ते 8 रुपये युनिट आहे. 8 रुपये युनिट कोळशावरची वीज तुमच्याकडे येतं. आमच्या कुराडीवरनं, माझ्या गावातनं तुमच्याकडे वीज येतं, चंद्रपूरवरनं येतं, कुराडीवरनं वीज येतं, भुसावळनं येतं, परळीवरनं येतं. हे वीज कोळशावर तयार होते. 8 रुपये रेटची आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये 2029ला जेव्हा श्यामभाऊ आपण मतं मागायला येऊ तेव्हा वाशिममध्ये कोळशावरची वीज वापरली तर 12 रुपये रेट होणार आहे. 12 रुपये रेट. 12 रुपये रेटची वीज वाशिमला परवडणार नाही. आपल्या गरीब माणसाला, मध्यमवर्गीय व्यक्तीला परवडणार नाही. म्हणून देवेंद्र फडणवीसच्या सरकारने मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना आणली आहे. या सौर वाहिनी योजनेमध्ये 2 रुपये 80 पैशामध्ये वीज तयार होणार आहे. आणि वाशिमला 2029 मध्ये जेव्हा श्यामबाबू आपण पुन्हा कमळाला मत मागू तेव्हा 12 रुपयाची वीज नाही तर 6 रुपयामध्ये वाशिमला वीज देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. अर्ध्या किमतीमध्ये वीज देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. आज बघितलं असाल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी वाशिम करता पंतप्रधान सूर्यघर योजना तयार केली आहे. अनिलजी निवडून आल्याबरोबर या वाशिम शहरामध्ये 100 युनिट वीज वापरणारा ग्राहक जो मध्यमवर्गीय गरीब व्यक्ती आहे या व्यक्तीच्या घरावर आपल्याला 30,000 रुपयाचं सूर्यघर लावून द्यायचं आहे. निवडून आल्याबरोबर सर्व नगरसेवकांना माझी विनंती आहे, आपल्या वार्डातले सर्व लोकांनी जेवढे नावं काढता येईल तेवढे काढा. 100 युनिट वीज वापरणारा गरीब माणूस, मध्यमवर्गीय व्यक्ती यांच्या नावाची यादी तयार करा. मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीकडनं वाशिमच्या प्रत्येक घराकरता सूर्यघर मंजूर करून देण्याची योजना या ठिकाणी वाशिममध्ये आणू.
आणि बंधूंनो, सूर्यघर लागल्यानंतर ज्यांच्या घरावर सूर्यघर लावू पुढचे 15 वर्ष विजेचं बिल येणार नाही, पुढचे 15 वर्ष विजेचं बिल येणार नाही. ही योजनासाठी अनिल केंद्रेची निवडणूक आहे. बंधू आपण सांगितलं होतं, जर आपलं सरकार आलं, शामबापू खोडे आमदार झाले तर आपलं सरकार शेतकऱ्याचं कर्ज माफ करेल. आपल्या सरकारने निर्णय घेतला आहे 30 जून 2026च्या पूर्वी जे शेतकरी धंदाकडे आहेत, गाडी आहे, घोडा आहे, बंगला आहे, मर्सडीज कार आहे, राजू पाटील राजेजी, त्यांचं कर्ज माफ होणार, त्यांचं कर्ज माफ होणार नाही. पण जो मध्यमवर्गीय गरीब माणूस 40-40 वर्ष शेतामध्ये राबराब करतो त्या शेतकऱ्यांचं व्याज, सरळ व्याज, कर्जावर वर कर्ज, कर्जावर वर कर्ज वाढत वाढत आमचा शेतकरी आत्महत्येचा विचार करतो आहे. पण आम्हाला शेतकऱ्याची आत्महत्या होऊ द्यायची नाही. म्हणून 30 जून 2026 पर्यंत गरीब शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्याचं, ज्या गरीब माणसाला कर्ज माफ करण्याची गरज आहे त्यांचं कर्ज माफ करण्याची योजना आपलं सरकार करणार आहे. श्यामबाबू खोडे निवडून दिल्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार, एकीकडे माननीय मोदींचं सरकार, एकीकडे देवेंद्र फडणवीसचं सरकार, डबल इंजिन सरकार. या डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून आपल्याला महाराष्ट्राच्या विकासाचा, वाशिमच्या विकासाचा संकल्प याठिकाणी करायचा आहे. आणि आता तर श्यामबाबू तुमच्या सर्वांच्या आमदार झाल्यामुळं आपलं सरकार आलं. आणि बंधू भगिनींनो, मला या ठिकाणी मालमत्तेचा मंत्री म्हणून जबाबदारी मिळाली. मान्य देवेंद्रजींनी मला मालमत्तेचा मंत्री म्हणजे तुमच्या मालमत्तेला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आता माझ्यावर आहे. आणि आता आपण निर्णय घेतलाय, माननीय संजय भाऊ, आपण सभागृह होता, आपण निर्णय घेतलाय की या राज्यामध्ये तुकडेबंदी कायदा, ज्यामुळे वाशिम शहरामधले, वाशिमच्या आजूबाजूच्या लेआउटमधले घरं त्यांचे 7-12 वेगळे करण्याकरता, त्यांचे घरं कायदेशीर करण्याकरता तुकडेबंदी कायदा हा लागू असल्यामुळे घरांना त्या ठिकाणी कायदेशीर स्वरूप नव्हतं. पण तुम्ही बघा, एक श्यामबापूला मत दिलं, मी मंत्री झालो, आज बघा. पण त्या ठिकाणी आपल्या शहरातले, वाशिम शहरातले जेवढे लेआउट असतील, घरं असतील, या सर्व 1000 फूट, 1500 फूट, 2000 फुटाचे घरं, सर्व घरांना आता त्या ठिकाणी 7-12 देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. वाशिममध्ये सर्व घरं कायदेशीर करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. आणि तो निवडून आल्याबरोबर ठराव करा, आमच्या गावातले, आमच्या शहरातले तुकडेबंदी कायद्यामध्ये जेवढे जेवढे घरं या ठिकाणी 1000, 1500, 1200 फुटचे आहे त्या घरांचा 7-12 ना आलं पाहिजे, त्या घरांना 7-12 घेतलं पाहिजे, त्यांचं प्रॉपर्टी कार्ड तयार झालं पाहिजे. याकरता जबाबदारी महसूल मंत्री म्हणून माझी आहे. मी अनिल तुला शब्द देतो, निवडून आल्याबरोबर वाशिममध्ये कॅम्प लावा आणि वाशिम शहरातल्या सर्व घरांना तुकडेबंदी कायदा निरस्त झाल्यामुळे सर्व घरांचे 7-12 नावं आणण्याचं काम या ठिकाणी मी करून दिल्याशिवाय राहणार नाही. याकरता या निवडणुकीसाठी मी आपल्याकडे आलो आहे. मी या ठिकाणी तुम्हाला वचन देतो, तुम्ही मला चिठ्ठी पाठवली होती श्यामबाबू, या ठिकाणी जे नगर आहे, पंचशील नगर, आंबेडकर नगर, नालंदा नगर, माऊरवेस, दत्तनगर, सिव्हिल लाईन, नवीन वसाहत, नालंदा नगर, बिलाल नगर, सोपी नगर, आंबेडकर नगर, सर्व नगर आहेत. सर्व सरकारी जागेवर जेवढे नगर बसलेले आहेत, नजूलच्या जागेवर जेवढे नगर बसलेले आहेत, त्या सर्व लोकांना त्यांच्या घराचे पट्टे वाटप करून देण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे. कारण आता मी तुमच्या मालमत्तेचा मंत्री आहे. अनिल निवडून आल्याबरोबर जेवढे सरकारी घरं आहेत, जेवढे सरकारी जागेवर घरं आहेत, त्या सर्वांची यादी तयार करा. मी स्वतः वाशिममध्ये येऊन सर्व घरांचे पट्टे वाटप करून देईल, सर्व घरांचे पट्टे वाटप करून देईल. खऱ्या अर्थाने पुढच्या 3 महिन्यामध्ये या 3 महिन्यामध्ये वाशिम शहराचे पट्टे वाटपाचा आपण निर्णय घेऊ. आज बघा, कुठलंही घर बांधायचं असेल तर तहसीलदार एटीओची सनद लागायची. आमच्या तहसीलदार एटीओकडे जाऊन त्या ठिकाणी सनद येणे आणि सनद घेतल्याशिवाय घर बांधता येत नव्हतं. पण आपल्या सरकारने, देवेंद्र फडणवीस सरकारने निर्णय घेतला, मी महसूल मंत्री म्हणून निर्णय घेतला की आता सनदची आणि येण्याची गरज नाही. वाशिममध्ये घर बांधायचं असेल, जुनं घर नवीन करायचं असेल, तुम्हाला तुमच्या घराचा काही त्या ठिकाणी बांधकाम करायचं असेल तर काही गरज नाही आहे एटीओ तहसीलदारकडे जायची. आता येणे सनद सरकारने काढून टाकले.
बरं डायरेक्ट नकाशा बनवायचा आणि ती सही घ्यायची आणि आपल्या घराचं बांधकाम चालू करायचं. हा निर्णय सरकारने घेतला. आता येणे नाही, सनद नाही, कुठल्याही तहसीलदार एडीओकडे जायची गरज नाही. बंधू भगिनींनो, एक कमळाचं मत किती महत्वाचं होतं. बंधू भगिनींनो, या ठिकाणी बघा, आता आपण नक्षा येऊन जाणतोय. वाशिमचं कधी इंग्रजांच्या काळाच्या पासून कधी सर्वे झाला नाही. वाशिम शहराच्या प्रत्येक घराचा नकाशा बनला नाहीये, सरकारी नकाशा नाहीये. 100, 150, 200 वर्षापूर्वी आपल्या पिढ्या येतील, त्या गुगलवर बघतील. आज नकाशा नाहीये, आज सरकारी नकाशा नाहीये. पण मी तुम्हाला वचन देतो, वाशिमला नक्षा टाकून द्या. मी तुम्हाला वाशिमला नक्षा टाकून देतो. आणि हे ड्रोन सर्वे करून तुमच्या प्रत्येक घराचा घर प्लॉटचा नकाशा 150 वर्षानंतर तुमचा नातू जर आमचा नकाशा बघितला, मोबाईलवर त्याला माझ्या घराचा नकाशा दिसला पाहिजे, मोबाईलवरती दिसली पाहिजे. हा नकाशा तयार करून देण्याची जबाबदारी आपलं सरकार घेत आहे. पण बंधू भगिनींनो, हे जेव्हा विमान फिरेल, हा ड्रोन फिरेल, तुमचा मॅपिंग करण्याकरता, तुमचा नक्षामध्ये घर बांधण्याकरता. पण मी ठरवलं आहे, जर मी आज 2 तास उशिरा आलो आहे, त्याचा दंड माझ्यावर आहे. म्हणून वाशिमला मोफत नक्षा बनवून देण्याची जबाबदारी, मोफत नक्षा बनवून देण्याची जबाबदारी तुमचा आजचा माझ्यावर दंड झाला आहे. कारण मी 2.5 तास उशिरा आलो आहे. मी वेळेवर आलो असतो तर ही घोषणा केली नसती, या ठिकाणी ही घोषणा केली नसती. बंधू भगिनींनो, वाशिमच्या जनतेचं नक्षा स्कीममध्ये तुमच्या सर्व घरांचे नक्षे पत्रकार बंधूंनो, तुमच्याही घराचे नक्षे मी करून देणार आहे. काही काळजी करू नका. तुमच्या घरपोच तुमचा नक्षा पोहोचवून द्यायची जबाबदारी आपल्या सरकारची आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 30 लाख घरं दिले आहेत. महाराष्ट्राकरता 30 लाख घरं देवेंद्र फडणवीसजींनी आणलेले आहेत. जेवढे घरकुलं शिल्लक असतील, अनिलजी, आमच्या नगरसेवकांनी यादी तयार करा. माननीय देवेंद्र फडणवीसजीकडे ही यादी आपण पाठवल्यानंतर प्रत्येक घराला 2.5 लाख रुपये देण्याची योजना माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पंतप्रधान मोदीजींनी केली आहे. या योजनेतनं आपल्याला 2.5 लाख रुपयाचं घर आणि याकरता लागणारी रेती मोफत देण्याचा निर्णय चंद्रशेखर बावनकुळेंनी केला आहे. रेती मोफत आणि घर सरकारकडनं 2.5 लाखाचं घर देण्याचा निर्णय या ठिकाणी केला आहे. आता तर परवा संजय कुटेची आपली मागणी आली, श्याम कुटेची मागणी आली, अनंतराव देशमुखची मागणी आली, विजयराव जाधवजीची मागणी आली, राजूराजी पाटलाची मागणी आली. या व्यासपीठावरच्या आमच्या लोकांनी मला पत्र लिहिलं की या राज्यामध्ये शेतकऱ्याचे पांढर रस्ते बांधकाम करता मुख्यमंत्री बळीराजा पांढर रस्ते योजना आपण आणा. या राज्यामध्ये आता आपण योजना आणली. आता सरकारी मोजणी मोफत, पांढर मोफत मोजणार. पांढऱ्यांवर अतिक्रमण असेल तर पोलीस बंदोबस्त कायद्याने मिळणार, मोफत मिळणार. आणि आता या वाशिम जिल्ह्याचे सर्व शेतकऱ्याचे पांढर रस्ते श्यामबाबू तुम्हालाच अध्यक्ष केला आहे. तुम्ही अध्यक्ष योजनेचे आहात. तुम्ही आता तुमच्या अध्यक्षाखाली आमचे एडीओ तुमचे सचिव राहणार आहे. तुम्ही योजना तयार करा. वाशिम जिल्ह्याला जेवढे पांढर रस्ते करायचे असतील तर महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री बळीराजा योजनेअंतर्गत वाशिमचे सर्व पांढर रस्ते बांधकामाचा निर्णय आपलं सरकार करेल. आपलं सरकार मुख्यमंत्री पांढर रस्त्याची योजना करणार आहे. बंधू भगिनींनो, मला 100 गोष्टी सांगता येतील. आज विद्यार्थ्याकरता कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढायचं असेल तर 550 लाखाचा काँग्रेसच्या सरकारमध्ये आपलं सरकार आलं. आता शाळेच्या विद्यार्थ्यांना कुठलंही सर्टिफिकेट काढायचं असेल तर एकही रुपयाचा स्टॅम्प पेपर लागणार नाही. कुठलंही डोमेसियल कास्ट सर्टिफिकेट काढायचं असेल, व्हॅलिडिटी काढायची असेल तर कास्ट सर्टिफिकेटची त्या ठिकाणी स्टॅम्प पेपरची गरज पडणार नाही. हा निर्णय आपल्या सरकारने घेतला. अनेक निर्णय आपल्या सरकारने घेतले. घरोघरी पार्टीशन करायचं असेल तर 500 रुपयामध्ये रजिस्ट्री करून द्यायची. भाऊभावाची मोजणी करायची असेल तर 200 रुपयाची करायची. खऱ्या अर्थाने या ठिकाणी अनेक निर्णय 36-37 निर्णय आपल्या सरकारने घेतले. एवढंच नाही, खऱ्या अर्थाने मजबूत त्या ठिकाणी समाज निर्माण झाला पाहिजे. याकरता देवेंद्र फडणवीस सरकार काम करत आहे. आपलं सरकार समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता काम करत आहे.
पण काँग्रेस पार्टीची हालत फार खराब आहे. इकडे काँग्रेस आहे का विद्याभाऊ? नाही आहे. कुठे गेली? दूरच आहे. पण काँग्रेस पार्टीची हालत फार खराब आहे. काल बघा हिंगोलीमध्ये आपल्या प्रज्ञाताई सातव आमदार आहेत, काँग्रेस पार्टी सोडली. विजय वडेट्टीवारच्या गावात गेलो, काँग्रेस पार्टी सोडली. ब्रह्मपुरीमध्ये नाना पटोलेच्या साकोलीत गेलो, काँग्रेस पार्टी लोकांनी सोडली. बुलढाण्यात जाऊ, तिकडे काँग्रेस पार्टी लोकांनी सोडली. काँग्रेस पार्टीला लोक सोडतायत. काँग्रेससोबत कुणीच लढायला तयार नाही. काल हजारो कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. आज बघा प्रज्ञाताई सातव सारख्या स्वर्गीय राजीव सातव गेली, त्या ठिकाणी आपलं आयुष्य काँग्रेस करता दिलं. कोणतंही त्यांनी प्रलोभन कोणताही आमदारकी मागितली नाही. त्यांनी सांगितलं काँग्रेस पार्टीमध्ये खऱ्या अर्थाने आता राम राहिला नाही. काँग्रेस पार्टीमध्ये कोणी कुणाला विचारायला तयार नाही. एक कार्यकर्ता मला साकोलीमध्ये भेटला, तो म्हणाला आम्ही याच्याकरता काँग्रेस सोडतो आहे की विजय वडेट्टीवार नाना पटोलेचं तोंड पाहत नाही. नाना पटोले विजय वडेट्टीवारचं तोंड पाहत नाही. दोघे म्हणून हर्षवर्धन सपकाळचं तोंड पाहत नाही. आणि तिघे म्हणून राहुल गांधीचं कोणी तोंड पाहत नाही. राहुल गांधीचं कोणी तोंड पाहत नाही. काँग्रेस पार्टीची हालत खराब झाली आहे. बंधू भगिनींनो, हे जे आज महाविकास आघाडीवाले याच्यामध्ये काही राम नाही आहे. त्यांना मत देणं म्हणजे मत वाया घालवणं आहे. कमळाला मत देणं म्हणजे विकासाचं मत आहे. कमळाला मत देणं म्हणजे 124 योजनाचं मत देणं आहे. कमळाला मत देणं म्हणजे तुमच्या घराच्या पट्ट्याचं मत आहे. कमळाला मत देणं म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेचं मत आहे. कमळाला मत देणं म्हणजे 124 योजनेचं मत आहे. बंधू भगिनींनो, विकासाची गाडी ही वाशिमच्या नगरपालिकेसमोर उभी आहे. विकासाची गाडी वाशिमच्या नगरपालिकेसमोर उभी आहे. एक त्याग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनेचा आहे. एक त्याग देवेंद्र फडणवीसजींच्या योजनेचा आहे. एक त्याग माननीय नितीन गडकरीजींनी रस्ते विकास योजनेचा लावला आहे. आणि चौथं त्याग श्यामबाबू खुळे आपल्या आमदाराचं त्या गाडीला आहे. चौथं त्याग गाडीला लागला आहे. 4 चाकाची विकासाची गाडी, 4 चाकाची विकासाची गाडी ही वाशिमच्या नगरपालिकेसमोर उभी आहे. मी आणि संजय कुटे आपण दोघे जण या गाडीमध्ये पेट्रोल टाकायला आलो आहे, विकासाच्या गाडीमध्ये. आता बघा, गाडीचे 4 चाका तयार. मोदीच्या योजनेचे एक चाक, देवेंद्रजीच्या योजनेचे एक चाक, गडकरी साहेबांच्या रस्ते विकास योजनेचे एक चाक, चौथं चाक श्यामबाबूचं. पेट्रोल तर आमचं आहे, काळजी करू नका. मंत्रालयापर्यंत गाडी आणण्याची जबाबदारी आता खऱ्या अर्थाने ड्रायव्हरची राहणार आहे. गाडी तयार आहे. या गाडीचा ड्रायव्हर उद्याच्या निवडणुकीमध्ये तुम्हा लोकांना पाठवायचा आहे. या गाडीचा ड्रायव्हर तुम्हा लोकांना उद्याच्या निवडणुकीत पाठवायचा आहे. कुणाला पाठवायचा आहे? इकडे दिसो. अनिल भाऊला उद्या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर मतदान करून पाठवायचा आहे. पाठवा का? विकासाच्या गाडीची चाबी अनिल भाऊ द्याल का? अनिल भाऊ 21 तारखेला निवडून आल्यावर जोराने शेत मारा आणि समृद्धी महामार्गाने 100च्या स्पीडनं गाडी मंत्रालयाच्या खाली मजल्यावर घेऊन या. पहिल्या मजल्यावर माझं कार्यालय. श्यामबाबू खोडे, तुम्ही गाडीत बसून या. आणि हे आमचा अनिल भाऊ आणि श्यामबाबू पहिल्या मजल्यावर माझ्या ऑफिसमध्ये आल्यावर मी 6व्या मजल्यावर देवेंद्रजीकडे घेऊन जाईल आणि वाशिमच्या विकासाची चाबी अनिल बाबूच्या नेतृत्वामध्ये पूजा केली असेल तर तुम्हाला दिसलं असेल की आई महालक्ष्मी दीपावलीला कशावर होती? मग दीपावलीला आई महालक्ष्मी कमळावर होती, तर वाशिमच्या विकासाची लक्ष्मी ही उद्या होणाऱ्या मतदानाच्या कमळावरच येणार आहे. मग माझं एक काम करावं का?
एवढाच उरणारो मी. नागपूरवरनं संभाजीनगर, संभाजीनगरवरून वाशिम, वाशिमवरनं आता पुन्हा अंजनगाव सुरजी चाललो. माझं एक काम करायचं काय कराल, मी तुमचे एवढे काम करून देईल, पट्टे वाटप करून देईल, तुम्हाला घरं आणून देईल, सर्व करून देईल. मग अनिल भाऊला मुख्यमंत्र्याकडे घेऊन जाईल, सर्व करून देईल. तुम्ही एक काम कराल का, जरा जोराने भाग कराल का, आवाज येणार ना बरोबर. तुम्ही माझं एक काम कराल का, 20 तारखेला सकाळी लवकर झोपून उठा. उद्या सकाळी लवकर, आणि एकटे नाही तुम्ही लाडक्या बहिणी, एक लाडके भाऊ, उद्या सकाळी 10 घरं घेऊन, 10 घराचं मतदान घेऊन, सकाळी लवकर झोपून उठायचं, 10 घराचं मतदान घेऊन मतदान केंद्रावर काय कराल, कोणती बटन, कमळाची बटन घेऊन, आणि एवढं जोराने बटन दाबा, फक्त बटन सोडू नका, त्यांचं नुकसान होईल. एवढा जोराने बटन दाबा, यानंतर कमळाच्या विरुद्ध लढण्याची हिंमत वाशीमध्ये कुणाची होणार नाही. कमळाच्या विरुद्ध लढण्याची हिंमत वाशीमध्ये कुणाला होणार नाही. एवढ्या ताकदीने मतदान करा, प्रचंड बहुमताने, एकूण मतदानाच्या 51% मतं घेऊन या महाराष्ट्रात सर्वीकडे भारतीय जनता पार्टीची लहर आहे. आपण सर्वांना माझी विनंती आहे, विकसित वाशिम करता अनिल आणि सर्व नगरसेवक जे उभे आहेत, बघा किती छान आहेत सर्व नगरसेवक, एकावर कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. या सर्वांना निवडून द्या. माझी विनंती तुम्हाला मान्य आहे का, तुम्हाला मान्य आहे का, दोन्ही हात वरती सांगा, मान्य आहे का विनंती. 10 घरं घेऊन जाल का, जोरात मतदान कराल का, जोरात हात करून सांगा, मतदान कराल. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.